आदिवासी संगठनों ने किया चंद्रकांत रघुवंशी का विरोध। जिला मजिस्ट्रेट मित्तली सेठी को बयान दिया गया है। आदिवासी संगठन ने अवैध रूप से हड़पी गई जमीनों की जांच के बाद विधान परिषद सदस्यता रद्द करने की मांग की और आंदोलन की चेतावनी भी दी है। चंद्रकांत रघुवंशी ने अपने राजनीतिक पद का फायदा उठाकर आदिवासी जमीन को अवैध रूप से हड़पा है। नंदुरबार जिले के विभिन्न आदिवासी सामाजिक संगठनों ने एकजुट होकर विधायक चंद्रकांत रघुवंशी को विधान परिषद सदस्य नियुक्त किए जाने का कड़ा विरोध किया। नंदुरबार प्रतिनिधि नंदुरबार जिले के आदिवासी सामाजिक संगठनों की ओर से एक प्रतिनिधि के माध्यम से जिला कलेक्टर नंदुरबार मित्तली सेठी को अनुरोध किया और राज्य चुनाव आयोग व विधानसभा अध्यक्ष की एक विस्तृत रिपोर्ट भेजी जाए। चंद्रकांत वटेश सिंह रघुवंशी द्वारा महाराष्ट्र विधानसभा परिषद उपचुनाव 2025 के लिए प्रस्तुत हल्फनामे में उल्लेखित सभी जमीन और आदिवासी कृषि भूमि व गुरुचरण कबीले कानून और मंदिर इनाम भूमि का वितरण शामिल है। पूरी तरह से जांच की जाए व खरीद लेन देन को कानून या अवैध रूप से निष्कर्षित निकाला जाए। विधान परिषद सदस्यत्व रद्द करा अशी आमची आदिवासी संघटनांची मूळ मागणी आहे। चंदूबाया यांनी नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये बेकायदेशीररित्या काही कागदपत्रावरती फेरफार करून व्हाईटनर लावून जमिनी हडप केलेल्या आहेत। नुसत्या आदिवासींच्या जमिनी नाही तर शासकीय जमिनी सुद्धा त्यांनी बेकायदेशीररित्या हडप केलेल्या आहेत। त्यांनी ज्या काही अशा बेकायदेशीररित्या जमिनी हडप केलेल्या आहेत त्या मूळ मालकाला परत करण्यात याव्या आणि या बेकायदेशीररित्या हडप केलेल्या जमिनींची सखोल चौकशी करण्यात यावी आणि चंदूबायांवरती गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांचं जे विधान परिषद सदस्यत्व रद्द हे करावं अशी आमची संघटनांची मागणी आहे। शासनाने त्यांचे विधान परिषद सदस्यत्व रद्द करावं, अन्यथा आम्ही येत्या 8 दिवसामध्ये या चंदूबायाच्या विरोधामध्ये आदिवासी संघटनांतर्फेच नव्हे तर आदिवासी समुदायातर्फे आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत। आदिवासी समाजाचा आम्हाला चंदूबायाचा विरोध आहे हे आम्ही इथं स्पष्ट दाखवतोय। ही जागा जर आमच्या आदिवासी एखाद्या व्यक्तीला मिळाली असती तर आम्ही बिलकुल विरोध केला नसता, परंतु ही जागा चुकीच्या माणसाला जो भूमाफिया आहे, आदिवासी लोकांना लुटतोय अशा माणसाला हे संविधानिक पद देण्यात आलेलं आहे याचा आम्ही तीव्र विरोध करतो आणि निषेध करतो। हे त्यांचं विधान परिषद सदस्यत्व हे रद्द झाल्याशिवाय आम्ही आदिवासी संघटना शांत बसणार नाही। जय बिरसा, जय आदिवासी, जय संविधान। माननीय चंद्रकांत रघुवंशी महाराष्ट्र विधान परिषद पोटनिवडणूक 2025 करिता यांनी जे शपथपत्र निवडणूक आयोगाने शासनाकडे जमा केलं आहे त्या शपथपत्रामध्ये ज्या त्यांनी प्रॉपर्टीचा जो मुद्दा त्यांनी नमूद केलेला आहे त्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी जवळजवळ 90% जमिनी ह्या आदिवासींच्या जमिनी असून आदिवासींच्या जमिनी ह्या बिगर आदिवासीच्या नावे होत नाही असं संविधानिक नियम असताना देखील मोठ्या प्रमाणात त्यांनी जमिनी फेरफार करून काही सातबारांवर त्यांनी व्हाईटनर लावून अशा पद्धतीचे खाडाखोड केलेले आहेत की त्या जमिनी त्यांनी चुकीच्या पद्धतीने त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या नावाने केलेल्या आहेत। त्यामुळे आम्ही 25 मार्च रोजी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन माननीय कलेक्टर मॅडम यांना आम्ही निवेदन दिलं होतं। त्यानंतर आम्ही त्यांना हे पण सांगितलं होतं की त्यांच्या शपथपत्रामध्ये ज्या जमिनी नमूद केलेल्या आहेत त्यांचे आम्ही संपूर्ण दस्तऐवज संपूर्ण सातबारे पुरावासह आम्ही तुमच्याकडे जमा करणार आहोत। त्यामुळे आज आम्ही सर्व सामाजिक संघटनाच्या माध्यमातून मॅडमांना सर्व पुरावे त्यांचे शपथपत्र आणि संघटनाच्या प्रत्येक लेटर पॅडवर आम्ही निवेदन दिलं आहे। त्या निवेदनामध्ये आम्ही नमूद केलं आहे की जर माननीय चंद्रकांत रघुवंशी यांनी चुकीच्या पद्धतीने शपथपत्र सादर केलं आहे आणि त्यांच्यावर 15 दिवसाच्या आत योग्य ती कारवाई होऊन त्यांच्यावर कारवाई नाही झाली आणि त्यांना देण्यात आलेलं जे विधान परिषद सदस्यत्व आहे ते रद्द नाही केलं तर 15 दिवसानंतर आम्ही मुंबई येथे आझाद मैदान येथे आम्ही सर्व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करणार आहोत। या पद्धतीचे निवेदन आज आम्ही कलेक्टर मॅडम यांना देण्यात आलेलं आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय बिरसा।